चला यांचा व्हिडिओ युट्यूबलाच टाकायला लागतील आता जास्त. पहिला काय रे तो डायलॉग, पहिला हादरा काय रे परद्या, पहिला गडी गारद झाला. आता आपला भारत शेठ पण गारद होईल काय सांगता नाही येत. बाहुबली मेजर आता खत नेऊन ठेवाय गेलाय कोणा झापावर. परदेला लाज. आता आम्ही जातो नदीला. बघा म्हण छत्री घेईन होयाच म्हण. आता माझ्या लक्षातच नाही राहिला. आण 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 पटकन. तुमची रील टाकायला लागल. भारत शेठची तुझी रील टाकायला तुषारची. अरे यांची काय जबरदस्त मी रील टाकले परद्या. सांग बरं डायरेक्ट व्हायरल गेले ती पेटची. ते आदिवासी दिवस होता का नाही. अरे आदिवासी दिवसाची जर रील होती काय चेष्टा आहे काय. काय तुफान मध्ये तुम्ही दोघ जण, तुफान मध्ये दोघ जण नाचत काय चेष्टा नाही. आई डेंजर खेकडा लागतील. हा हा ए यार त्याच्या तिकडे जायचं आहे ना रे आपल्याला. त्यांनी बोलवलं. आधार कार्ड, पासबुक, मित्रांनो नदी आल्या आल्या कशी कॉफी सारखी दिसते. आपली पब्लिक पण चालले. आता आपल्याला जायचं आहे डोलार माल. इथं धरण आहे तिथं मुडा उडवायसाठी. बघू शकता इकडे किती मोठी नदी हाय. आणि इथं हाय कोल्हापुरी तुषार सांची. आणि इथून उडी मारायला लागेल. जर फोन पडला तर फोनाचे तिन्ही कॅमेरे खाली वर होऊन जातील. त्याच्यामुळे मित्रांनो आणि आपला पहिला गडी गारद झाला. मित्रांनो बघा किती निघाट नदी आहे. निघाट काय बरोबर भली मोठी आणि भला मोठा. इथं भला मोठा जर फोन पडला तर बाप काय खतरनाक. जीव जीव माझा ना काळी जिठच निघून पडेल. चाल चाल दादा चाल पुढे. नाही पुढे चाल दादा तुझा दादा चल 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 पुढे चल. अशा उड्या मारायला लागत आहे. जर अशा उड्या मारता नाही आल्या तर डायरेक्ट खाली. बाबू आता तुम्ही जर मुरमाटाला वरात केली दोघांची आयची कला. डोळा सांग वर्षीला सांग लगन व कर तू. माळ घातली ना आता त्याने गपचूप ना. लग्नाच्या वेळेस रडत सुटला ताण. पाहिलं ता का नाही तुषार. सारीच तिला कोणी पप्पासनी का कोणी सांगेल. पप्पासनी ना मम्मी आईने कोणाला नाही रे. माळ घातलाय आता बेस आहे पण पोरगी काल दे नाही ते दिवस मी पाहिला. बेस दिसत आहे ना. बेस नाही ते आहे बा बारीक आहे. आणि मेजर हरा भरा कसा भात आहे. एक नंबर. काय बेकार बेकार ना. हा पोचलोय आपण मानी फाट्यावर. मानी फाटा डोलार माचा हा मानी फाटा आहे. ते एक झाप आहे. इथं कोंबडे पण बघू शकता कसं बसले पाण्याचे. आणि आपले गँग चालले प्रदीप दादा भारशेट आणि आपला आर्मी रिटायर आर्मी फारिस. हा फारिस रिटायर फारिस सांग ना परदे इकडे पाहून. तर चला मित्रांनो आता डोलार माचा हायवे लागलाय. हा समृद्धी महामार्ग आहे डोलार माचा. डायरेक्ट समृद्धी महामार्गाला हा रस्ता असा हर्सुल वरून तसं
आणि हे प्रदीपची म्हातारी आहे ती तठ बकरा चारते. मग कसं आहे, जाऊ दे, पाण्याचा सगळ्यांना कामा राहते आता. तर चला भेटू थोडी वेळ. आणि भरपूर पाणी पण आलाय, चाललोय सगळं आपण. दरवाजा बकरा आपल्याला नजरून बस का दिवस केली. कोणी काय सांगत आमच्या मागा मला फारी जास्त फिरवलंय असं मी पटकन असं इकडं केलाय असं पटकन. पण आलो डोलार महात गावात. भावने दिले 15 रुपयात आपण जातो दुकानात. नमस्कार शेठ, काय चाललाय मग? दे मग कुरकुऱ्या. दुकानदार आहेस राव का काय आहेस? ए काय आणू तुषार? पण चॉकलेट दे 15 रुपयाची, नाहीतर जास्त दे. ए व्हिडिओ टाका लागेल तुला, व्हायरल देतो ना करून. ते दिवस करण जायचं होतास तू ATM मध्ये पाहिल 15ची. दुसरी नाही का चॉकलेट? दुसरे असतील तर दुसरे इथे. एकच क्वालिटीचे आहेत. अरे काय राव, दुसरे क्वालिटीचे ठेवायचे तर. चाल येऊ का मग? 15 रुपये. ए भारतीय भाडे थांब, जा व्हिडिओ टाकतो आता. जाऊ दे येतो आता. भारी आहेत र, टाकून आमची मना भाजता लागतील ना. दारू आले. सुटीला आहे. अर्धा तास झाला पुढे का जाऊन दगड टेकली हारून. तुम्ही एवढी हालत आहे काय त्या काय दिनावर एक दिवस ते सांगून काहाचे बूट काढला ते जर काढत असतो ते दगड ठेवेल माखून. काय रे हिने केला म्हणा ही उपाद तिकडचं धराय जाय का हाय तिची आपला. मी तिकडं खाली पडेल, मी परवा एकदा बसेल. खाली गेले चिखल कसा का आहे डेंजर. बघू शकता हे पण भारी एकदम झालेला आहे. पहिल्यांदा लावलेला आहे. एक काड्या ना, एक काड्याच आहे. मित्रांनो आता ही डोलारमाची नदी आहे जी खाली जाते दमन नदी बोलताय. 3 नद्या मिळतात, एक दऱ्याची आणि जी आपल्या गावची आहे रुईपेठा तिकडची एक, आणि त्या साईडने शिंदरची आहे. तिन्ही नद्या मिळून यांना एक मिळण म्हणतात. मिळण. तर त्याच नदीला, मोठ्या नदीला हे म्हणतात दमन नदी म्हणतात. ही भरपूर आहे मोठी. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आता तुम्हाला भोवर दाखवतो. झाडाला तो उडून गेलेला आहे. कायच नाही त्याचा, एवढा मोठा झाड आहे सावरीचा. इकडे बघा फांदीला आहे. कुठे गेला मलाच नाही दिसला. तर चला दाखवतो पुढे.
चाललोय आता नदीवर. लवळे वगैरे मोडायला लागतील आता. आण ना एक मालय भार भाऊ आण र. तर आपला मित्र गेला आता लवळे आणायला. हे जे राहता हे असं पण लवळा म्हणत आहे. असं घ्यावं लागतं मुरांसाठी. जे हा टोक राहतो याला बांधून आणि पाण्यात टाकावं लागतं म्हणून. बघा करून घे राहिलं. आणलास जोरदार होतं का व्हिडिओ. आता नको काढू माझा. आता येईल बघा त्याने पण. कशाची लाज आणि कशाचा काय. आपण काय उघडं नागडं हिंड्या. तू काय काय आपण काय गुन्हा केलाय का. आपण ब्लॉग बनवतो फक्त बस एवढाच. लाजायची काय गोष्ट नाही. आपल्या भार भाव झालं फेमस केला पण त्यांना नाही पोचलं. आता ती रील घरी जाऊन डिलीट करायला लागेल. मित्रांनो आता धसाड लागले. धसाड एकदम बेकार धसाड. एवढी बेकार काही बेकार मायलं. एवढी मोठी धसाड चढायला येड गाड्या. कळत का तुम्हाला. आम्ही खेकडांसाठी काय काय करतो तर मेजर. बाय असं नाही तावडायचा. चुकीचा. तर चला मित्रांनो आता आपण भेटू थोड्याच वेळात. दोन्ही आता हा चालवर माझे अपघात करून टाकेल माणूस. असा ना आहे फोनच बंद करून आपल्याला. अरे त्यांनी मुदाम फोन बंद करील. तो मला सांगून द्यावं. पैसे मागते असा पियाचा नाही विषय न रे तुषार. आपला रिटायर फारीच चढू राहिला आता. ए अरे तो पोरगीचे मागा येडावलाय जसा हो कर तो नीती आहे. गाडीवर काय सांगतो दिवस मरून बाबा. मित्रांनो आता आपण आलोय सपाटीला. अजून भरपूर लांब चालायचं आहे. 1-2 किलोमीटर असं का नाही रे. 1-2-3 किलोमीटर. आपल्या दादाचं म्हणणं आहे का 3 किलोमीटर असेल. आपल्या फारीसचं म्हणणं घ्या. फारीस दादा किती किलोमीटर असेल. 2.5 का. भारत शेठ किती. आपल्या भारत शेठचा 8-9 किलोमीटर असेल. फारीस दादाचा रिटायरचा 2.5 आणि प्रदीप दादा 2 किलोमीटर. आणि माझा तर मला नाही माहित. मी गेलोय पण मोजेल नाही. गेल्यावर मी मोजून सांगन तुम्हाला. आमच्या इकडचा जंगल कसा आहे. जबरदस्त वाघ बिघा राहते. बघा मित्र साईडनं आपण इकडनं आलोय. इकडनं जाणार आहोत. खेडेगावचं राहणीमान बघू शकता. कापा कुपानले तरी झापा बांधते आमचे गावची. अरे मेजर हा इकडे बैला बांधले. तिकडे पण झाप आहे. तो तिकडे पण झाप आहे. फुल इज्जत द्या. फुल इज्जत का नाही रे. भारशेट फुल इज्जत का नाही. हा ठोक 2 लाईक नाना के नाम. आता मित्रांनो इथं आपल्याला झिरा सापडलाय. पाय रे. अरे मध्ये लोक ना काही सांगू. आमच्या इकडची कोकणी स्टाईल. फिल्टरचा पाणी झिरा मी येतो याच्यामध्ये दगडामधून. भार भाऊ प्युअर आला पाणी. इकडं खाली जातं मोठ्या नदीला. तर मित्रांनो आता आपण पाहावा तरी माझा राग येतात आता डायरेक्ट.
तर मित्रांनो आता पोचलो आपण थोडस पायथ्याशी. आपल्याकडे लवळे दिले बाहेर भाऊन ते आता जाऊ राहिलो. थोडस आलो पायथ्याशी. मोठी नदी जवळ थोडं राहिलंय आता. इकडे झाप वगैरे पण आहेत मित्रांनो. काय डेंजर जबरदस्त दरी मोठी आहे. मला दाखवतो पुढे चला. कोलव हे बघा, हे कोलव आहे कांडवळा पोहायला. बस का एवढं भार भाव. भार भाव तोंडानी कापतो आहे. काय माणूस आहे आपल्या पळायचा. पळ म्हणतो. हा तुषार आणि त्या सांडलं झापा आणून दाव. झाड झुडव एकदम हिरवगार रान आहे इकडं. तर आम्ही जातोय हळू हळू. मित्रांनो सपोर्ट करा मस्त एकदम जोऱ्यात. साच कोकणाकडल्या रील्स आपले सॉरी ब्लॉग वगैरे बघण्यासाठी नक्की लाईक शेअर करा. तर त्या साईडनं मित्रांनो एक दरा आहे गाव. त्या साईडनं मोठी दरी आहे. बघू शकता आता तुम्हाला दाखवतो किती लांब आहे झूम करून. बघा इथंच गाव आहे. तो काही थोडासा गाव दिसतो. बैल वगैरे दिसतात तिथे थोडे. इथं धवळ धवळ दिसतं का नाही तुम्हाला नाही माहित. तर इथं बसलोय आम्ही. पाना मोडाय गेलाय. मोड ना मोड सागाची पाना नाही गेलाय. डोमा करायला त्याच्यात मुरू उडवले जातात. तुला दाखवतो. तर मित्रांनो ती नदी बघू शकता. ती शिंगदरीच्या साईडनं शिंगदरीच्या साईडनं ती येते. इथं एक नदी आहे ह्या साईडला. डोलारमाळकडून आपण जिकडून आलो तिकडून येते. आणि एक ही ह्या साईडनं आहे. ती दिसत नाही. एक दऱ्याकडून आपला दादा पुढे सांगेल तुम्हाला. एक दऱ्याकडून आहे. आता खाली जात असलं तुम्हाला दाखवतो. आता खाली हळूहळू जातो. सागाची पानं मोडू राहिला आपला भाऊ. दादानी मोडले आहेत. आणि आपला भारत शेठ पण मेजर हा फारिस आपला रिटायर मेजर मोडले आहेत पाना. तर चला ह्या साईडने एक नदी येते आणि ह्या साईडनं म्हणजे ज्या तिन्ही नद्या मिळून त्याला सांगत आहे. काय रे सांगत आहे मेजर? दवन ना. हा मिळण बोलता मित्रांनो. आपले गावठी मित्र आहेत त्याच्यामुळे मीच थोडासा याच्या इंग्लिश बोलतोय. त्याच्यामुळे थोडा समजून घ्या. कोकणातली माणसा का नाही. फुल इज्जत एकदम. भारत शेठला आपल्या फुल इज्जत. आदिवासी दिवसा आपला मेजर भाऊ आणि भारत शेठ नृत्य. चला नाद करती काय यावंच लागतं मुरा पकडायला. मित्रांनो बघा नदी आहे काय जबरदस्त खोली. आता आम्ही चाललोय ह्या वाटन. आदिवासी दिवसाचे दिवस आपला थोडासा इकडे तिकडे झालं तर हा मित्रांनो. तर चला दगडा वगैरे डेंजर आहे मित्रांनो. जर तुम्हाला बी यायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता. 500 रुपये ना काय एवढं नाही. 500 रुपये तर लागतील इकडं तिकडं. पण मग जास्त काय पैसे नाही आपण घेत. माणूस की मित्रांनो. चला भरपूर डासा पण. कौदर मित्रांनो बघा किती मोठी पानं आहे. तुम्ही म्हणसाल का एक केळीचे नाही आपले कौदर म्हणता. एक कड्याला भरपूर आहे. बघू शकता आता गरीबाची कौदर. इथं आपल्या देव आहे. कोकणी देव म्हणता माऊली त्याला. भरपूर वाघदेव भरपूर मित्रांनो. दगडा वगैरे काय डेंजर आहे. पुढे दाखवतो तुम्हाला एकदम फुल ब्लॉग मध्ये. एकदम स्किप नको करू. जबरदस्त आपला ब्लॉग राहतो त्याच्यामुळे खेडेगावातली दाखवतो. तर चला बघा ही मोठी नदी आहे. एवढा काही पूर आलेला नाही. जर जास्त पाणी आल्यावर जर मित्रांनो काही जबरदस्त पूर बघा. पूर येतो. एवढा पूर येतो का काही डेंजर. एवढं का आपल्याला पटपट बोलता नाही येत. कसं आहे आपल्याला पहिल्यांदा ब्लॉग स्टार्ट केलाय. आताच आपण आयफोन घेतलाय हप्त्यावर.
आई बघ, काटा टोचला इथं. आता पोचलो आपण मोठ्या नदीवर. दवन दवन म्हणता ही एक. ह्या साईडने 2 नद्या भेटतात आणि ह्या साईडने एक नदी भेटते. इकडे बघू शकता गरानीला पोरं बारीक बारीकले बसले आहेत दिवसात. इकडं मित्रांनो भरपूर खेकडा, भरपूर एकदम जोऱ्यात. तर बघू शकता जबर. दादा इकडे बनवून राहिला डोमा सागाचा मुरा, त्याच्यामध्ये उडवली जाते. या बाई, हा लहुळा आहे, याला लवळा बोलता आणि इथं बांधला जातो. असं टाकून त्याच्यामध्ये मुरं पाडली जाता. चला तुम्हाला दाखवतो पुढे. सर्वांना आता बघा गांडवळ पोवला आहेत, असे गांडवळ आहे. भाऊ आता फारीच बांधू राहिला. इकडे हे आपले आहेत. ते दोऱ्याने असं बांधतात तिथं. आता त्या बांधायला लागेल बघा तर कस. तिकडे एकदम पोव राहिला. तर मित्रांनो आता गांडवळण ते पोहून झालेले आहेत सर्वांचं. तुषार आणि आमचं हे बघू शकता. आता हे डोमा वगैरे केला आम्ही. बाहेर भाऊचा फक्त राहिला आहे थोडा, तो पूर्ण गांडवळा पोवायची होती त्याच्यामुळं. इकडे बघू शकता आपलं गळ पण टाकून बसलेलं आहे. भडके आणि डोक वगैरे पण लागता मित्रांनो. तर बघा उडवला आहे त्याने भडके, तो बघू शकता इथं. मासा बारीकसा दिसला का नाही तुम्हाला काय माहित, पण मग उडवला त्याने. तर चला फुल इज्जत द्या. मेजर भाऊ बसला इड्या डोमा घेऊन कसा आहे. आणि तिकडे दादा बसलाय आपला प्रदीप दादा. बघू शकता दादानी उडवले आहेत मोर. तर चला मित्रांनो आता आपण पण स्टार्टिंग करू राहिलो, त्याच्यामुळे काय हो ना यार. मित्रांनो जर निष्काळू हे दगडीवरून तर फोनही जायला आपला सगळाच जाईल. मारतो तर काय मुरा काय उडलं नाही. आता जातो वरती घेऊन. चला आता मित्रांनो वरती जातो. इथं काय उडले नाही मुरा. दादा बसलाय तिकडं, आपण जातो. ला फारीस आहे तिकडे. तर चला मित्रांनो पहिला मुरू उडवला आहे, याला म्हणतात निळ मुरू. पहिलाच पकडला. आता बाकीचे बसले तिकडं, ते उडवू राहिले तुषार आणि ते. आणि मी पहिल्यांदा मित्रांनो एक मुरू उडवलेला आहे. तर चला जर पुढे उडवले तर तुम्हाला नक्की दाखवतो व्हिडिओ मध्ये. अशा प्रकारे बसता एक उखड, एक नंबर. पाणी वगैरे पण आलेलं आहे. आपला भारत वाहू तो वाकूनच. आपल्या दादाने किती उडवले नाही माहित, पण आपला भारत भाऊ तर जबरदस्त उडू राहिला. आपला भारत भाऊ वाकून उडू राहिला ना. मेजर भाऊ आणि इकडे आहे. नदी बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त मोठी आहे. मला दाखवतो बघा. गुडघ्या एवढ्या पाण्यात उतरलो आहे मी मुरा उडवायसाठी. बघा एवढं आतमध्ये आहे.
मित्रांनो आता 4-5 उडवले नाही, खेकड लागली आहे मध्ये आहे ती, दिसते का नाही काय माहित, मग तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. बघा खेकड आहे, फिरू राहिली ती. मित्रांनो बघा कशी मोठी नदी आहे. मागच्या वेळेस पण दाखवलं तुम्हाला भरपूर वेळेस. आपण जातो वरती, वरती जायचं आहे आपल्याला, वर जावं लागेल. मित्रांनो दगडांवरून जर निसटलो तर थोबाड शुद्धीवर नाही राहणार. तर चला भाऊ इथं आहे ना, आता आपण जाऊ पुढे. तर बघू शकता हे जबरदस्त जंगल आहे आणि आपला दादा इथं आहे बघा. फायनली आपण दादाला शोधलंय आपल्या. इकडं आहे एकदरा नदी. मेजर भाऊ फारिस भारत शेठ, मी जुना कमी अरे शेठ तंबाख खाऊ राहिला, जुना कमिशनर मेजरचा. आपल्या भावाने मोठी फिल उडले, मोठी बघा कशी. आणि मी पण मित्रांनो फिलू, मी पण उडवली आहे मित्रांनो फिलू. आता थांबा तुम्हाला दाखवतो. बघा भावाच्या डोम्यात पडली ती फिलू आपली. आता ती भावाची झाली. मित्रांनो पाणी आलंय ना, मी भिजून पण राहिलो आहे. भिजून राहिले दगड वगैरे. चला खाली मेजर. अर उडवला उडवला. मेजर भाऊ आला कसा भिजून राहिलेला आहे एकदम हिरो. 12 काड्याची छत्री टांगवली आणि चाललाय भाऊ जोरात एकदम. लोक पोटासाठी काय काय करतात मित्रांनो, बघू शकता इथं एक झाप आहे, एवढी मोठी दरी आहे. समजा एवढी मोठी दरी आहे तरी लोकांनी इथं आंबे लावलेत. हे बघा इकडं आमच्या इकडं आदिवासी कोकणी लोकांना कुठं पण जंगल असो दरी असो इकडं कुठं पण शेती करतात. आता तुम्हाला एक दाखवतो त्या साईडनं बाबा बसले, तिकडं पण काय करू राहिले, इकडं पण आंबे लावले 1-2 1-2. आता थोडा पाणी पडतोय तरी तो मुलगा आंघोळ करतोय बघा. इकडे कसं थोडा पाणी आहे तरी आता धरले आणि मुरा. आता जायची बारी आली, घरी भिजून राहिलोय, लय डेंजर भिजलोय बाबा, काय खतरनाक. का भिजून राहिलो का काय जब्बर. बघा दुसरा नाही काही प्रदीप दादानी आपल्या मेजर भावनी पण पकडले आहे. भारत दादा दाखवा हो मुरा. हा भारत दादाचे आणि हे माझे. आणि आता एकच डोम्यात मुर टाकणार आहोत. हे टाकू राहिले मुर. एवढा बेस लागला तुम्हाला इथून मुरा घेता घेता आता मस्त उडत सुटले. नाही रे एक ग्राणीचं पण आहे उडवाले जर धन कर तू धन. हा से मुरो जब्बार. काय खतरनाक माझं होत आहे रे मेजर. आम्ही द्या मी इथं मुरू पडलाय आपला, गेला वाटतं. आहे आहे आहे. अरे तेरी भेड़ की पकडला नाही.
तर पकडला त्याला आता मी. पकडला का नाही? एवढे मुरू पकडले आम्ही. तर पब्लिक आता आम्ही जातो घरी. तर झाली आमची मुरा उडवली. आपल्या भारत भाऊकडे आहे का मुरा? भारत भाऊकडे, मोठे भाऊकडे मुरा आहे का? तर थांबतो 2 मिनिटं. तर मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या दादांसाठी. तर चला, जय महाराष्ट्र, जय रुईपेठा.